उद्या अदानी प्रकल्पाच्या विरोधामध्ये जे काही पुण्यातील जे प्रदूषण नियंत्रक मंडळाचं जे काही कार्यालय आहे त्याच्या समोर सकाळी 11 वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे। तर या आंदोलनाच्या तयारीच्या अनुषंगाने आज इथं बैठक झाली। या बैठकीसाठी आपण पाहू शकता की अनेक 20-25 कार्यकर्ते उपस्थित होते। याच्यामध्ये सखोल आम्ही आढावा घेतला की मागच्या 4-5 दिवसांपासून जे गाड्यांचं काय प्लॅनिंग झालेलं आहे, कोण कोण लोक येणार आहेत, कोणत्या गावांमधून येणार आहेत, तर त्याचं सगळं आम्ही आता आढावा घेतलाय। 40-50 पेक्षा जास्त गावं, म्हणजे खरं पाहिलं तर आपण ती जी काही यादी आहे तर त्या यादीमध्ये 27च गावं आहेत, परंतु या 27 गावांच्या व्यतिरिक्त देखील 40-50 गावांमधून ऑलरेडी गाड्या जे काय आहेत त्या लोकांनी ठरवलेल्या आहे। त्याचा आम्ही आता आढावा घेतला आहे। म्हणजे हजारोच्या संख्येनं लोक उद्या या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। त्याच्यामुळे मला कलेक्टर साहेबांना एकच या निमित्तानं सांगायचं आहे की आपण या संपूर्ण अदानी प्रकल्पाच्या मुद्द्यामध्ये जास्त दिरंगाई न करता जी 21 तारखेला जी काही जनसुनवाई आपण ठेवलेली आहे ती ताबडतोब जनसुनवाई रद्द केली पाहिजे, ही प्रामुख्याने मागणी घेऊन आम्ही तिथपर्यंत आलेलो आहोत। हे आंदोलन जे काही प्रदूषण नियंत्रण मंडळाचं जे काही कार्यालय आहे त्याच्या समोर ते आम्ही उद्या सुरू करणार आहोत। हजारोच्या संख्येनं लोक तर येतीलच, परंतु उद्या जर हा मुद्दा जर यांनी सोडवला नाही, जनसुनवाई जर उद्या यांनी रद्द केली नाही, तर मात्र आम्ही उद्यापासून तिथं बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करणार आहोत। आम्ही सर्व बाडबिस्तारा घेऊन आमचा लहान मुलांसहित बायका पोरांसहित लोक या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। मी यासोबत पुण्यातल्या देखील नागरिकांना एक विनंती करू इच्छितो की हे जे काही सगळे जुन्नरच्या आंबेगावच्या खेडच्या ग्रामीण भागामधून जे काही लोक या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे तर आपण त्यांचं स्वागत करावं, सर्वतोपरी मदत खरं म्हणजे करावी आणि या आंदोलनाचा पण आपण एक भाग बनावा, अशा स्वरूपाची एक विनंती करतो। धन्यवाद।